आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रेरणेनं प्रभावित होऊन सिने अभिनेते मनोज कुमार यांनी काढलेला एक सिनेमा तुम्हा सगळ्यांच्या लक्षात असेल, उपकार. आणि गुलशन बावरा यांनी लिहिलेलं या सिनेमातलं गाणं तर आपल्या सगळ्यांच्या ओठावरच होतं, मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. आता या गाण्याची आठवण येण्याचं एक प्रमुख कारण आहे, जय जवान जय किसान असा नारा देत आपल्या भारतीयांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या या सिनेमामध्ये एका सैनिकानं सेवानिवृत्तीनंतर केलेली शेती आणि त्याचा एकूण सगळा प्रवास मांडला गेलेला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे, भारतीय सैन्य दलाच्या मालकीची स्वतःची 20,000 एकर शेती आहे आणि मागच्या 132 वर्षांपासून ही शेती भारतीय सैन्य दलाच्या वतीनं कसण्याचं काम केलं जात होतं. हे जे चित्र तुम्ही पाहताय हे दिल्लीतील एका समारंभाचं चित्र आहे. बुधवारी एका समारंभात 132 वर्षांपासून भारतीय सैन्य दलाच्या ताब्यात असणाऱ्या 20,000 एकर शेतीची एकूण सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भारतीय सेनेच्या कृषी विभागाचा जो झेंडा आहे तो झेंडा या दिल्लीच्या कार्यक्रमात खाली उतरवण्यात आला. भारतीय सैन्य दलाची जी एकूण शेती आहे ती किती आहे, ती किती वर्षांपासून भारतीय सैन्य दल शेती करत होतं, त्यातून नेमका कुठल्या प्रकारची सेवा सैनिकांपर्यंत पोहोचवली जात होती आणि 132 वर्षांनंतर भारतीय सैन्य दलानं म्हणजेच इंडियन आर्मीनं आपली मिलिटरी फार्मिंग सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय का घेतला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी रवी. विषयाचं विश्लेषण या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं लँटन मराठीच्या वतीनं स्वागत करतो. 1889 सालची गोष्ट आहे. त्यावेळची भारतीय सैनिक म्हणजे ब्रिटिश आमची आर्मी होती. ब्रिटिश आर्मीनं आपल्या सैनिकांना चांगलं कसदार दूध मिळावं याच्यासाठी स्वतः शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कमी ठिकाणी ही शेती सुरू केली आणि हळूहळू ही शेती वाढत गेली. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मिलिटरीचे कॅम्प हे शहरापासून किंवा वस्तीपासून थोडेसे दूर असतात आणि 1889 साली ज्या वेळेला ब्रिटिशांच्या ताब्यात आपली आर्मी होती त्यावेळी देखील हीच परिस्थिती होती. त्यामुळे वस्तीपासून दूर असलेल्या आपल्या सैनिकांना सकस चांगलं दूध मिळावं याच्यासाठी 1889 साली ब्रिटिशांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि शेतीमध्ये जनावरांचं पालन सुरू केलं, गोपालन सुरू केलं आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. किती क्षेत्र होतं माहिती आहे? 20,000 एकर. 20,000 एकरावरती शेती सुरू झाली आणि 132 वर्षापूर्वी सुरू झालेली ही शेती 2021 साली बंद करण्याचा निर्णय इंडियन आर्मीने घेतलेला आहे. 132 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या शेतीमध्ये भारतीय सैन्य दलानं दिलेलं योगदान खूप मोलाचं आणि महत्वाचं आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी देशातील एकूण कृषी विकास आणि कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या उत्पादनांची संख्या मर्यादित होती. त्यामुळे दूध ही खूप कमी असायचं. आपल्याकडे औद्योगिक क्रांती झाली, हरित क्रांती झाली आणि मग हळूहळू सगळ्या गोष्टींचा विकास व्हायला लागला. अगदी दुधाचंही तसंच झालं. सुरुवातीला दूध मिळत नव्हतं म्हणून सुरू केलेली ही शेती आता दूध बऱ्यापैकी उत्पादित व्हायला लागलं, त्यामुळे बंद करण्याचा निर्णय भारतीय सैन्य दलानं घेतलेला आहे. पूर्वी याच शेतीमधील गायींचं दूध देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या आपल्या सैनिकांना पोहोच केलं जायचं. दर्जेदार कसदार दूध, चांगल्या प्रतीचं लोणी स्वतःच्या शेतातून तयार करण्याचं काम भारतीय सैन्य दल करीत होतं आणि मग या जनावरांना लागणारा जो हा हिरवागार चारा आहे तो सुद्धा स्वतःच्या शेतामधूनच विकसित केला जायचा. हळूहळू दुधाची गरज अन्य ठिकाणच्या स्रोतातून सुद्धा पूर्ण व्हायला लागली आणि मागच्या काही वर्षांपासून सैन्य दलानं बाहेरून दूध विकत घ्यायला सुरुवात केली आणि आपला स्वतःचा शेती व्यवसाय बंद करण्याच्या निर्णयापर्यंत आला. आपल्या सैनिकांना कसदार दर्जेदार दूध आणि लोणी मिळावं यासाठी त्यावेळेसच्या ब्रिटिश आर्मीनी भारतामध्ये शेती व्यवसाय सुरू केला होता. जेव्हा हा शेती व्यवसाय सुरू केला
त्यावेळेसचं हे चित्र आहे. त्यावेळी जे भारतीय सैन्य दलातील सगळे कर्मचारी होते त्यांनी एकत्रित येऊन हे घेतलेलं चित्र आहे. देश स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिशांना सुरू केलेली ही खरं तर शेती सेवा देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय सैन्य दलानं ती कायम ठेवली. ब्रिटिशांनी जेव्हा 1889 साली ही शेती सुरू केली त्यावेळेला फक्त 30 ठिकाणी ही शेती केली जायची. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर यात आणखी विस्तार करण्यात आली आणि भारतीय सैन्य दलानं 130 ठिकाणी शेती करायला सुरुवात केली. त्यातून मिळणारं दूध आणि दुधाचं संकलन आपल्या सगळ्यांना थक्क करायला लावेल इतकं आहे. दरवर्षी 3.5 म्हणजे 3.5 कोटी लिटर दूध या सैन्य दलाच्या शेतीतून आपल्या सैनिकांसाठी पोहोचवलं जायचं, दिलं जायचं. मिलिटरी फार्म सर्व्हिसनं देशाला सगळ्यात मोठं जे योगदान दिलंय ते या चित्रातून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. हे चित्र पाहिल्या पाहिल्या आपल्या सगळ्यांच्या तोंडात आपसूक शब्द आला असेल, अरे ही तर जर्सी गाय आहे. हे रेतन, कृत्रिम रेतन नावाची जी पद्धत आपल्या देशामध्ये सुरू झाली आणि त्याच्यामधून अधिक दूध देणाऱ्या गायींची जी निर्मिती करण्यात आली, तिचं जे प्रजोत्पादन करण्यात आलं, त्याचं सगळं काम भारतीय सैन्य दलाच्या शेतीनं केलेलं आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. या मिलिटरी फार्म मध्ये झालेल्या रेतनाच्या प्रयोगातूनच फ्रेझिवाल नावाचं एक वाण तयार झालं, जे देशामध्ये आज सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. तब्बल 132 वर्ष जुनी असलेली मिलिटरी आर्मीची फार्म सर्व्हिस आता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ज्या वेळेला ही सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला अशा तब्बल 25,000 गायी भारतीय सैन्य दलाच्या मालकीच्या होत्या. त्या शेतामध्ये असलेल्या या गायी त्या परिसरातील राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला किंवा केंद्र आणि राज्य सरकारशी निगडीत असलेल्या दुग्ध संस्थांना विकण्याचा निर्णय भारतीय सैन्य दलानं घेतला आणि प्रति गाय 1,000 रुपयाप्रमाणे या गायींची विक्री करण्यात आली. 25,000 गायींची विक्री प्रति गाय 1,000 रुपयांप्रमाणे करण्यात आली आणि बाजारात या गायीची असलेली जी किंमत आहे ती ऐकल्यावर आपल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. फ्रेझिवाल असं वाण असलेली, फ्रेझिवाल सर्वाधिक दूध देणारी ही जी गाय आहे, हिची आज घडीला बाजारात असलेली किंमत आहे 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये किमतीची गाय 1,000 रुपयाला विकण्यात आली आणि अशा 25,000 गायी त्या परिसरातलं राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा त्याच्याशी निगडीत असलेल्या दुग्ध संस्था असतील यांना देण्यात आले. 25,000 गायी विकल्यानंतर किती रुपये जमा झाले याचा ताळमेळ तुम्ही घाला, माझं गणित कच्चं आहे खरं तर. आणि आता शिल्लक राहिली ती 20,000 एकर जमीन. या जमिनीचं करायचं काय असा प्रश्न तुम्हा सगळ्यांच्या समोर सुद्धा माझ्याप्रमाणेच उभा राहिला असेल. आजपर्यंत या शेतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं पुढे काय होणार असाही प्रश्न तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर आला असेल. या शेतीमध्ये काम करणारे बरेच कामगार हे कंत्राटी स्वरूपाचे होते, ते आपोआप घरी बसतील आणि जे भारतीय सैन्य दलाशी निगडीत असलेले कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांना आम्ही पुन्हा आमच्या सैन्य दलामध्ये सहभागी करून घेऊ असंही भारतीय आर्मीच्या वतीनं बुधवारी झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांच्या समोर एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला असेल, 132 वर्षापासून सुरू असलेली शेती जी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोठी होत गेली, वाढत गेली, ही बंद करण्याचा निर्णय का घेतला? सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल DB शेकातकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीनं दिलेला अहवाल जो सैनिकी शाखांच्या पुनर्रचनेबाबत होता त्यात त्यांनी ही शेती बंद करावी अशी थेट शिफारस केली. आता ही शेती बंद केल्यामुळे भारतीय सैन्य दलावर खर्च होणारे 280 कोटी रुपये वाचतील असा एक कयास बांधण्यात आलेला आहे. 280 कोटी रुपयांची कपात करण्यासाठी 132 वर्ष जुनी असलेली मिलिटरी फार्म सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेती तर बंद झाली, 25,000 या गायी ज्या भरमसाठ दूध द्यायच्या, जिची किंमत 1,00,000 रुपयाच्या घरात आहे, ती निव्वळ 1,000 रुपयाला विकली गेली. अशा 25,000 गायी विकल्या देखील गेल्या. आता शिल्लक आहे 20,000 एकर जमीन. आता या 20,000 एकर जमिनीचं काय होणार याचा निर्णय खरं तर संरक्षण मंत्रालयच घेईल, पण
भांडवलांच्या निर्मितीसाठी किंवा भांडवलाची उभारणी करण्यासाठी या 20,000 एकर जमिनीवरती कोणी डोळा ठेवू नये म्हणजे झालं. भारतीय सैन्य दलानं 132 वर्षापूर्वी सुरू केलेली मिलिटरी फार्म सर्व्हिस का बंद झाली? या मिलिटरी फार्म सर्व्हिसमुळे आपल्या देशाला काय मिळालं? यातून नेमकं कुठल्या प्रकारची सर्व्हिस आपल्या सैनिकांना दिली जात होती? शिल्लक राहिलेल्या 25,000 गायींचं काय झालं? आणि आता उरलेल्या 20,000 एकर जमिनीचं काय? अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न आपण विषयाचं विश्लेषण या सत्रात केला. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. आणि हा लँटन मराठीच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूब पेजला फॉलो करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू विषयाचं विश्लेषण या सत्रात माझ्यासोबत अर्थात रवी सोबत पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा लँटन मराठी.